इकडे इकडे ये तू ये बाहेर ये काय झालं तू बाहेर तर ये तू बाहेर तुला सांगतो ना बाहेर या का बाहेर मी अरे तू बाहेर तर ये त्यावेळेस सांगा ना पहिले. अरे सांगतो ना तू बाहेर पोस्ट टाकली ना साहेबांविषयी तू साहेबांविषयी पोस्ट टाकली ना कुठली कुठली तुला नाही माहिती मोबाईलमध्ये. तुला नाही माहिती तू बाहेर ये ना ये. बाहेर ये केदार बाहेर आहे तुम्ही जरा तुमच्या लय मस्ती आहे. एक मिनिट आता आम्ही दिला नाही नाही अजिबात नाही. आम्ही दिला का मॅडम? मला बाकीचे सांगा. आता बघणारे आहे तिकडे स्कूल चालू आहे. ती लाच त्याला पाहिजे ती लाच त्याला पाहिजे मला तुमचा वाद आहे नाही का? पोलिसांनी तुमचा वाद आहे का? नाहीये ना म्हणून तर म्हणतो आम्हाला सहकार्य करा या याच्यामध्ये म्हणूनच म्हणते. राजसाहेब तुम्हाला नेहमी सहकार्य करतात ना आपण नेहमी राजसाहेब सहकार्य करतात आपण या गोष्टी त्यांना पण घेऊया. तुम्ही चला. कारण इथं प्राऊड होणार आहे. इतर लोकांना पण त्रास होणार आहे त्याचा. म्हणून म्हणते चला म्हणून. येतोय आम्ही. चला घ्या ना आम्ही मी होऊन गाडीत बसतो मी होऊन तुमच्याबरोबर मी तुमच्याबरोबर येतो बरं का त्याला घेऊन येतो आम्ही आपली जबाबदारी आहे. चला तुम्ही बसल्याशिवाय कोण बसणार नाही. चला. आमच्या शब्द असतो तुम्हाला माहिती आहे. चला घेऊन आम्ही घेऊन येतो ना घेऊन येतो आणि त्याला यांनी जर त्याला तुम्ही जर त्याला सोडलं तर तो पळून जाणार ती गाडी घ्या ना पुढे साहेबांना बोलतो विषयी अतिशय अश्लील पद्धतीने ट्विट केलेलं आहे आणि फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला मारायला म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. पण आता पोलीस आलेले आहेत, पोलीस त्याला ताब्यात घेत आहेत. आमची मागणी कारण का त्या पोस्टमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर त्यांनी दोघांची नावं घेतली आहेत. राजसाहेबांविषयी बोललेलाच आहे पण उद्धवजींबद्दल पण त्याने वक्तव्य केलेलं आहे. याचा अर्थ कोणीतरी राजकीय हेतूने त्याला प्रेरित केलेलं आहे. कारण आत्ताची एकंदरीत जी काय परिस्थिती चालली आहे ती परिस्थिती बघता ही दोन नावं घेणं म्हणजे याचा अर्थ कुठल्या तरी पक्षातल्या कुठल्या तरी माणसाने त्याला ह्याच्यासाठी तयार केलेलं आहे. कारण त्यांनी पोस्टमध्ये असं भासवलं की मी ठाण्याला राहतो. आम्ही त्याचा पत्ता शोधला, पत्ता शोधल्यावरती आम्हाला कळलं तो इथे राहतो आणि म्हणून आम्ही सगळे इथे आलेलो आणि आता पोलीस आले त्याला ताब्यात घेत आहेत पण त्याला नाही सोडणार. तुम्ही घरी गेले वगैरे घरी गेल्यावरती दरवाजा वाजवला, दरवाजा उघडल्यावरती त्याच्याला सेफ्टी डोअर आहे परंतु त्याला कळल्यावरती तो